अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आई दुर्गाच्या 9 रूपांची नवरात्रीची कथा ही मुख्यत्वे महिषासूर नावाच्या राक्षसाच्या वधाशी संबंधित आहे, ज्यासाठी देवी दुर्गाने जन्म घेतला आणि 9 रात्रींच्या युद्धानंतर त्यांना हरवलं। प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची पूजा केली जाते, जे महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याच्या अंतिम विजयाचं प्रतीक आहे। खूप पूर्वीची गोष्ट आहे। हिमालयाच्या शांत दऱ्यांमध्ये गंगा नदीच्या काठी ज्ञानी ऋषी ज्ञानेश्वर आपल्या पत्नी सुशीलासोबत आपल्या आश्रमात राहत होते। ऋषी दिवसभर तपश्चर्या आणि ध्यानात मग्न असत आणि सुशीला आश्रमाची देखभाल ही करत असे। एके दिवशी शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि आश्रमातील वातावरण भक्तिमय झाले होते। सुशीलाने सकाळी पूजापाठ केला आणि मग आपल्या पतीजवळ येऊन बसली। तिच्या मनात एक जिज्ञासा होती। तिने ऋषींना हात जोडून म्हटलं, स्वामी, आपण दरवर्षी 9 दिवस आईच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो। मला या 9 रूपांबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं आहे। कृपा करून मला प्रत्येक रूपाचं महत्त्व आणि त्यांची कथा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा, जेणेकरून माझ्या मनातील अंधार दूर होईल। ऋषी ज्ञानेश्वर यांनी आपले डोळे उघडले आणि आपल्या पत्नीकडे पाहून हसले आणि ते म्हणाले, सुशीला, तुझी ही इच्छा खूप पवित्र आहे। देवीच्या रूपांची कथा ऐकणं आणि सांगणं दोन्हीही पुण्याईचं काम आहे। मी तुला आज आईच्या 9 रूपांची कथा सांगतो। सोबतच तुला प्रत्येक रूपाशी संबंधित एका सामान्य माणसाची कथाही सांगेन, ज्यामुळे तुला त्यांचे महत्त्व आणखी खोलवर समजू शकेल। सुशीला आनंदाने भरून गेली आणि लक्षपूर्वक ऐकू लागली। पहिला दिवस, आई शैलपुत्रीची कथा। ऋषींनी सांगायला सुरुवात केली। सुशीला, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण आई शैलपुत्रीची पूजा करतो। शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी। पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतल्यामुळेच आईचे नाव शैलपुत्री पडले। पण या जन्माच्या आधीची कथा खूप दुःख आणि अपमानाने भरलेली आहे। सुशीलाने विचारले, कसले दुःख स्वामी? कृपा करून सविस्तर सांगा। त्यावर ऋषींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, ऐक, आपल्या मागील जन्मात ती प्रजापती दक्षाची मुलगी होती आणि तिचे नाव सती होते। दक्ष खूप मोठे राजे होते, पण ते खूप अहंकारीही होते। त्यांना आपल्या सत्तेचा आणि आपल्या नियमांचा खूप अभिमान होता। जेव्हा सती विवाह योग्य झाली, तेव्हा तिचे मन भगवान शिवावर जडलं आणि भगवान शिव तर वैराग्य होते। जगाच्या ऐशारामापासून दूर कैलास पर्वतावर ध्यानात लीन राहत होते। ते शरीरावर भस्म लावत, गळ्यात साप घालत आणि वाघाचे कातडे पांघरत। त्यांचे सोबती भूत, प्रेत आणि गण होते। राजा दक्षाला भगवान शिवाचे हे रूप अजिबात आवडले नाही। ते विचार करत, हा कसा जावई? ना याच्याकडे महाल आहे ना राज्य। हा तर एका भिकाऱ्यासारखा राहतो। त्यांना आपल्या मुलीचा विवाह एखाद्या मोठ्या राजाशी करायचा होता, पण सतीने निश्चय केला होता की ती विवाह करेल तर फक्त भगवान शिवाशीच। वडिलांनी खूप वेळा नकार देऊनही सतीने भगवान शिवाशीच विवाह केला आणि त्यांच्यासोबत कैलास पर्वतावर जाऊन राहू लागली। या गोष्टीमुळे दक्ष आपल्याच मुलीवर नाराज झाले आणि त्यांनी सतीशी सर्व संबंध तोडले। काही काळानंतर राजा दक्षाने कणखल येथे एका खूप मोठ्या यज्ञाचे आयोजन केलं आणि त्या यज्ञात त्यांनी सर्व देवी देवतांना, ऋषी मुनींना आणि राजांना बोलवलं। पण त्यांनी मुद्दाम होऊन आपली मुलगी सती आणि जावई भगवान शिव यांना आमंत्रण पाठवलं नाही। त्यांना सर्वांना हे दाखवायचं होते की ते शिवाला काहीही मानत नाहीत। जेव्हा सतीला हे कळले की तिचे वडील एवढा मोठा यज्ञ करत आहेत, तेव्हा तिचे मन तिथे जाण्यासाठी व्याकुळ झाले। तिने भगवान शिवाला म्हटले, स्वामी, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे। माझ्या सर्व बहिणी तिथे येतील। माझेही मन त्यांना भेटायला उत्सुक आहे।
कृपा करून मला तिथे जाण्याची परवानगी द्या. भगवान शिव तर सर्व काही जाणतच होते. त्यांनी सतीला समजावले, सती बोलावल्याशिवाय कोणाच्याही घरी जाऊ नये, मग ते वडिलांचे का घर असेना. तुझे वडील आपल्यावर नाराज आहेत, तिथे गेल्यावर तुझा अपमान होऊ शकतो. पण सती ऐकली नाही आणि तिने म्हटले, एका मुलीला आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची काय गरज. ते मला पाहून आनंदी होतील आणि आपली नाराजी विसरून जातील. खूप समजावूनही जेव्हा सती ऐकले नाही आणि तेव्हा भगवान शिवांनी अगदी जड अंतकरणाने तिला जाण्याची परवानगी दिली. जेव्हा सती आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथले दृश्य पाहून तिचे हृदय तुटले. कोणीही तिच्याशी प्रेमाने बोलले नाही. तिच्या आईने तोंड फिरवलं आणि तिच्या बहिणींनी टोमणे मारायला सुरुवात केली. सतीने यज्ञात पाहिले की सर्वांसाठी आसन आहे, पण भगवान शिवांचे कोणतेही स्थान नाही. तेव्हा ती खूप दुःखी झाली. ती आपले वडील दक्षाकडे गेली आणि विचारले, पिताश्री, आपण यज्ञात सर्वांना बोलवले, पण माझ्या पतीला का बोलवले नाही. ते तर देवांचे देव महादेव आहे. त्यांच्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होऊच शकत नाही. हे ऐकून दक्षाचा अहंकार आणखी वाढला. त्याने भर सभेत भगवान शिवाचा अपमान करायला सुरुवात केली. त्याने शिवाला दरिद्री, अमंगळ आणि भूताचा स्वामी म्हटलं आणि तो म्हणाला, मी त्या स्मशानात राहणाऱ्याला माझ्या बरोबरीचाच समजत नाही. बरे झाले की तो इथे आला नाही तर माझा यज्ञ अपवित्र झाला असता. आपल्या पतीचा असा घोर अपमान ऐकून सतीचे डोळे क्रोधाने लाल झाले. तिने म्हटले, पिताश्री, आपण माझ्या पतीचा नाही तर या संपूर्ण ब्रह्मांडाचा अपमान केला आहे. मला आता ते शरीर एका क्षणासाठीही ठेवायचं नाही, जे मला तुमच्यासारख्या पिताकडून मिळाले आहे. असे म्हणून सतीने त्याच यज्ञाच्या धगधगत्या अग्नीत उडी मारून आपल्या प्राणांची आहुती दिली. जेव्हा ही बातमी भगवान शिवांपर्यंत पोहोचली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाला हादरा बसला. त्यांनी क्रोधात येऊन तो यज्ञ नष्ट केला आणि नंतर त्याच सतीने पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतला आणि शैलपुत्री म्हणून ओळखली गेली. याच शैलपुत्रीने पुढे जाऊन कठोर तपश्चर्या करून पार्वती बनली आणि तिने पुन्हा भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केलं. आई शैलपुत्रीचे रूप खूप शांत आणि सौम्य आहे. ती बैलावर स्वार असते. तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल असते. तिची पूजा केल्याने जीवनात स्थिरता, शक्ती, दृढता येते. जसा पर्वत नेहमी स्थिर आणि मजबूत असतो, अगदी त्याचप्रमाणे आई आपल्या भक्तांना बनवते. सुशीलाचे डोळे पाणवले. तिने म्हटले, स्वामी, ही तर खूप दुःखद कहाणी आहे. आता कृपा करून मला याचे एवढे सोपे उदाहरण देऊन समजवा. ऋषी म्हणाले, नक्कीच ऐक. एका शेतकऱ्याची कहाणी. एका गावात हरिकिशन नावाचा एक खूप मेहनती शेतकरी राहत होता. तो सूर्य उगवण्यापूर्वी उठत असे आणि रात्री उशिरापर्यंत आपल्या शेतात काम करत असे. त्याला पत्नी आणि 2 मुले होती. त्याच्याकडे थोडीशी जमीन देखील होती, पण ती जमीन डोंगरांच्या उतारावर होती, ज्याला उताराची जमीन म्हणतात. जेव्हाही जोरदार पाऊस पडत असे तेव्हा त्याच्या शेतातील सर्व सुपीक माती त्या पाण्यासोबत वाहून नदीत जात असे. त्याच्या महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असे. तो खूप त्रस्त होता. त्याच्या जीवनात कोणतीही स्थिरता नव्हती. एक वर्षी थोडे चांगले पीक आले तर तो सावकाराचे जुने कर्ज फेडत असे, पण पुढची 2 वर्ष एकतर दुष्काळ पडत असे किंवा पूर येत असे आणि तो पुन्हा कर्जात बुडून त्याची मुलं नवीन कपड्यांसाठी देखील तळमळत असायची. त्याची पत्नी एका साडीत अनेक वर्ष काढत असे. हरिकिशनचे हृदय प्रत्येक वेळी तुटत असे. तो आकाशाकडे पाहून विचार करत असे, हे देवा, माझ्या मेहनतीत काय कमी आहे. मी तर रात्रंदिवस एक करतो, तरीही माझे हात रिकामेच का राहतात. एके दिवशी गावात एक संत आले. हरिकिशनने रडत रडत त्यांना आपली सर्व समस्या सांगितली आणि त्यावर संत म्हणाले, बाळा, तुझ्या मेहनतीत कोणतीही कमी नाही. तुझ्या जीवनात स्थिरतेची कमी आहे.
जसे वाहते पाणी सर्व काही वाहून नेते, अगदी तसेच अस्थिरता तुझ्या मेहनतीला वाहून नेत आहे. तू या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची पूजा कर. ती पर्वताची कन्या आहे, स्थिरतेची देवी आहे. पर्वत कधीही आपल्या जागेवरून हलत नाही आणि खऱ्या मनाने प्रार्थना कर, ती तुझे ऐकेल. तसेच हरिकिशनने तसेच केले. त्याने पूर्ण 9 दिवस व्रत करण्याचा संकल्प केला आणि पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची मातीची एक छोटीशी मूर्ती बनवली. त्याने जंगलातून काही फुले तोडली आणि आईच्या चरणी ठेवून प्रार्थना केली. हे आई शैलपुत्री, हे पर्वताच्या कन्ये, जसे पर्वतराज हिमालय आपल्या जागेवर नेहमी अचल आणि स्थिर राहतात, तसेच माझ्या जीवनात आणि माझ्या शेतात स्थिरता आण. माझ्या मेहनतीची माती वाहून जाण्यापासून वाचव. माझ्या जीवनाला एक स्थैर्य दे, स्थिरता दे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या वर्षी मान्सूनमध्ये खूप पाऊस झाला. इतका पाऊस की गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. हरिकिशनचे हृदय भीतीने कापत होते. त्याला वाटले की यावेळी तर त्याचे शेत वाचणारच नाही. तो रात्रभर झोपू शकला नाही. सकाळी जेव्हा पाऊस थांबला तेव्हा तो अगदी भीत थरथरता आपल्या शेताकडे धावला. तिथे पोचल्यावर त्याने जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. आजूबाजूची सर्व शेते वाहून गेली, पण त्याचे शेत जसेच्या तसे होते. जणू कोणीतरी शेताच्या चारही बाजूंना एक अदृश्य भिंत उभी केली होती. त्याचे पीक पाण्याने भरलेले हिरवेगार डोलत होते आणि त्या दिवसापासून त्याच्या जीवनात हळूहळू स्थिरता येऊ लागली. त्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ त्याला मिळू लागले. 2-3 वर्षातच त्याने आपले सर्व कर्ज फेडले. एक गाय विकत घेतली, मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली आणि गावातील सुखी शेतकऱ्यांमध्ये त्याची गणना होऊ लागली. त्यावर ही आई शैलपुत्रीचीच कृपा होती, जिने त्याच्या जीवनात एक मजबूत आधार दिला होता. त्यावर सुशीला म्हणाली, स्वामी, ही तर खूप अद्भुत कथा आहे. आईच्या कृपेने एका दुःखी शेतकऱ्याचे जीवन सुधारले. आता कृपा करून दुसऱ्या रूपाबद्दल मला सांगा. त्यावर आपण मला म्हणाला होतात की पार्वती देवीने कठोर तपश्चर्या केली होती. ती कथा सविस्तर सांगा. त्यावर ऋषी म्हणाले, नक्कीच ऐक सुशीला. दुसरे रूप आई ब्रह्मचारिणीचे. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण. आचरण करणारी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी. जेव्हा सतीच्या मृत्यूनंतर तर भगवान शिव गहन वैराग्यात गेले, तेव्हा हिमालयाची कन्या पार्वतीने निश्चय केला की ती शिवालाच पती म्हणून प्राप्त करेल. पण हे सोपे नव्हते. नारद मुनींनी तिला सांगितले की शिवाला प्राप्त करण्यासाठी तिला कठोर तपश्चर्या करावी लागेल. पार्वती देवी राजमहालातील सुखसोयी सोडून जंगलात गेली. तिने हजारो वर्ष तपश्चर्या केली. सुरुवातीला तिने फक्त फळे फुले खाऊन तप केला आणि नंतर तिने तेही सोडून दिलं आणि फक्त सुकी पाने खाऊन राहू लागली. काही काळानंतर तिने पाने खाणेही सोडून दिलं आणि काहीही न खाता पिता निराहार राहून तप करू लागली. थंडी, ऊन, पाऊस, प्रत्येक ऋतू तिने एकाच जागी उभे राहून घालवला. तिच्या या कठोर तपश्चर्येने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. तिची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून तिच्या जवळ आले आणि शिवाची निंदा करू लागले. ते म्हणाले, हे देवी, तू इतकी सुंदर राजकुमारी असून या भिकारी स्मशानात राहणाऱ्या भस्म लावणाऱ्या शिवासाठी का तप करत आहेस? मी तुझा विवाह जगातील सर्वात श्रीमंत राजाशी लावून देईल. पण पार्वती देवी आपल्या निश्चयावर ठाम राहिली आणि तिने म्हटले, काहीही झाले तरी मी विवाह करेन तर फक्त महादेवांशीच. तिचा हा दृढ निश्चय पाहून भगवान शिव आपल्या खऱ्या रूपात आले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. आणखी ही एक कथा अशी आहे की
जेव्हा पार्वती देवीच्या तपश्चर्येनेही शिवाचे ध्यान भंग झाले नाही, तेव्हा देवांनी कामदेवाला पाठवले, जेणेकरून तो शिवाच्या मनात प्रेम जागवू शकेल. आणि कामदेवाने शिवावर आपला फुलांचा बाण सोडला. ध्यानभंग झाल्यामुळे शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले. पण पार्वती देवीची तपश्चर्या यशस्वी झाली आणि शिवाने तिला स्वीकारले. आईच्या याच तपस्विनी रूपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते. आईचे हे रूप खूप तेजस्वी आहे. ती पांढरे वस्त्र परिधान करते. तिच्या एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असतो. ती आपल्याला शिकवते की जीवनात कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, कठोर परिश्रम आणि अतूट निश्चय आवश्यक आहे. स्वामी, ही तर खऱ्या जिद्दीची कथा. अशीच आणखी एखादी कथा सांगा, त्यावर सुशीलाने आग्रह केला. तर ऐक, एका गुरुकुलात विद्यासागर नावाचा एक विद्यार्थी राहत होता. तो अभ्यासात खूप कमजोर होता. गुरुजी त्याला जे काही शिकवत ते त्याला काहीच लक्षात राहत नसे. दुसऱ्या दिवशी त्याची चेष्टा करत विद्यासागर खूप निराश झाला आणि त्याने शिक्षण सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत तो एका विहिरीवर थांबला. त्याने पाहिले की ज्या दगडावर घेऊन दुसऱ्या दोरीने पाणी खेचत होत्या, त्या कठीण दगडावरही दोरीच्या घासण्याचे निशाण पडले होते. ते पाहून विद्यासागरला ज्ञान झाले. जेव्हा एक कोमल दोरी वारंवार घासल्याने कठीण दगडावर निशाण बनवू शकते, तर मी वारंवार अभ्यास करून विद्या का नाही शिकू शकत? तो परत गुरुकुलात आला आणि त्याने आई ब्रह्मचारिणीचे ध्यान केले आणि आपल्या अभ्यासात तपश्चर्याप्रमाणे स्वतःला झोकून दिले. तो रात्रंदिवस मेहनत करत असे. जो पाठ लक्षात राहत नसे तो 100 वेळा लिहित असे. त्याची जिद्द पाहून गुरुजीही खूप प्रसन्न झाले आणि काही वर्षातच तो विद्यासागर गुरुकुलातील सर्वात ज्ञानी विद्यार्थी बनला. ही आई ब्रह्मचारिणीचीच कृपा होती, जिने त्याला आपल्या ध्येयप्रती एकाग्रता आणि तप करण्याची शक्ती दिली. स्वामी, ही तर खऱ्या जिद्दीची कथा आहे. अशीच आणखी एखादी कथा सांगा, सुशीलाने आग्रह केला. ऋषी म्हणाले, तिसरे रूप आई चंद्रघटेचे आहे. जेव्हा भगवान शिव देवी पार्वतीशी विवाह करण्यासाठी वरात घेऊन आले, तेव्हा त्यांची वरात खूप विचित्र होती. त्यांच्यासोबत भूत, प्रेत, पिशाच आणि विचित्र गण होते. स्वतः शिवाचे रूपही खूप भयानक होते. शरीरावर भस्म लावलेला होता, गळ्यात साप होते आणि हे पाहून पार्वती देवीची आई मैनादेवी घाबरून बेशुद्ध झाली. तेव्हा पार्वती देवीने एक खूप सुंदर आणि सौम्य रूप धारण केले. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र, ज्यातून दिव्य सुगंध आणि शांतीच्या लहरी पसरत होत्या, आणि याच रूपामुळे तिला चंद्रघंटा असं म्हटलं गेलं. तिचे हे रूप पाहून सर्व देव आणि दानव शांत झाले आणि विवाह आनंदाने संपन्न झाला. आईचे हे रूप सोन्यासारखे चमकते. तिला 10 भुजा आहेत, ज्यात वेगवेगळे शस्त्र आहेत. ती सिंहावर स्वार असते. तिची मुद्रा युद्धासाठी सज्ज असल्याची आहे, पण तिच्या चेहऱ्यावर शांती आहे. आई चंद्रघंटेची पूजा केल्यानं भक्तांना शौर्य आणि निर्भयता मिळते आणि त्यांच्या जीवनात सुख शांती येते. ते आपल्याला शिकवते की शक्तीचा उपयोग शांती स्थापित करण्यासाठी केला पाहिजे, अशांती पसरवण्यासाठी नाही. स्वामी, या रूपाशी संबंधितही काही कथा आहे का? सुशीलाने विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, होय सुशीला, ऐक. एका घरात एक सून होती, जिचे नाव माया होते. तिची सासू खूप कठोर स्वभावाची होती आणि तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारत असे. माया खूप भेदरलेली होती, नेहमीच भेदरलेली राहत असे. ती प्रत्येक काम व्यवस्थित करत असे, तरीही तिला ओरडाच मिळत असे. भीतीमुळे ती कोणाला काही बोलूही शकत नव्हती. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिने आई चंद्रघंटेची पूजा केली आणि रडत प्रार्थना केली, हे आई, मला इतकी शक्ती आणि हिंमत दे की मी माझी गोष्ट शांतपणे सांगू शकेन.
त्या दिवशी जेव्हा तिच्या सासूने तिला पुन्हा विनाकारण ओरडले तेव्हा मायाने घाबरण्याऐवजी खूप शांत आणि दृढ आवाजात म्हटलं, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही मला सांगा, मी ती सुधारेन, पण कृपा करून विनाकारण माझा अपमान करू नका. मी तुमच्या मुलीसारखे आहे. मायाच्या या शांत पण निर्भय आवाजातच एक वेगळीच शक्ती होती. तिची सासू एका क्षणासाठी शांत झाली. आजपर्यंत मायाने कधीच उलटं उत्तर दिलं नव्हतं. त्या दिवशी त्यांना आपली चूक कळली. ही आई चंद्रघंटेचीच कृपा होती, जिने मायाला ते सौम्य शौर्य दिलं होतं, ज्यामुळे तिनं न भांडता आणि अशांती न पसरवता आपली स्थिती सन्मानजनक बनवली. अद्भुत स्वामी, आता चौथ्या रूपाबद्दल सांगा. सुशीलाने उत्सुकतेने म्हटलं. ऋषी ज्ञानेश्वर म्हणाले, चौथे रूप आहे आई कुष्मांडीचे. सुशीला, कल्पना कर की जेव्हा हे जग, हा सूर्य चंद्र तारे काहीही नव्हते, चारही बाजूंना फक्त घनदाट अंधार होता आणि काहीच नव्हते, तेव्हा आई दुर्गेने आपले मंद मंद स्मितहास्य केले आणि त्याच हास्यातून एका सोन्याच्या अंड्याची म्हणजेच ब्रह्मांडाची निर्मिती झाली. म्हणूनच तिला आदिशक्ती असंही म्हटलं जातं. कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. म्हणजेच आपल्या लहानशा ऊर्जेतून ब्रह्मांडाला उत्पन्न करणारी देवी असं म्हणतात की जग निर्माण केल्यानंतर तिला वाटले की जगात प्रकाशाची कमतरता आहे, तेव्हा तिने सूर्यदेवाला उत्पन्न केलं. पण सूर्याचा तेज इतका जास्त होता की कोणीही त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हते. तेव्हा आई कुष्मांड स्वतः सूर्याच्या आत जाऊन निवास करू लागली, जेणेकरून सूर्याचा तेज नियंत्रित राहील आणि जगाला जीवन देणारी ऊर्जा मिळेल. सूर्याला जी चमक आणि ऊर्जा मिळते ती आई कुष्मांडाकडूनच मिळते. तिला 8 भुजा आहेत आणि ती सिंहावर स्वार आहे. तिची पूजा केल्याने भक्तांचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात, जीवनात यश, बळ आणि आरोग्याची वाढ होते. ती आपल्याला शिकवते की एका लहानशा हास्याने आणि सकारात्मक विचाराने जीवनातील मोठ्यात मोठी निराशा दूर केली जाऊ शकते. याची कथा तर खरंच खूप रंजक असेल. त्यावर सुशीला म्हणाली, एका गावात सुखिया नावाचा एक वृद्ध विणकर राहत होता. तो हाताने खूप सुंदर चादरी विणत असे. पण जेव्हापासून यंत्रांचा जमाना आला, लोकांनी हाताने बनवलेल्या चादरी विकत घेणं बंद केलं. सुखियाचे काम ठप्प झाले आणि त्याच्या घरात गरिबी आणि दरिद्री आली. निराशेचा अंधार पसरला. त्याला वाटले की आता त्याची ही कला त्याच्यासोबतच संपेल. नवरात्रीच्या दिवसांमध्ये तो उदास बसला होता आणि त्याच्या पत्नीने म्हटलं, आज आई कुष्मांडाचा दिवस आहे. जिच्या हास्याने जग उजळू शकतं, ती आपल्या जीवनात प्रकाश आणू शकणार नाही का? सुखियाने आईची पूजा केली आणि प्रार्थना केली, आई, माझ्या या कलेला मरण्यापासून वाचव. माझ्या जीवनाला काहीतरी मार्ग दाखव. त्याच संध्याकाळी शहरातून एक मोठा व्यापारी रस्ता चुकून त्या गावात आला. रात्र घालवण्यासाठी तो सुखियाच्या घरी थांबला. त्याने जेव्हा सुखियाने विणलेल्या चादरी पाहिल्या तेव्हा तो पाहतच राहिला. त्याने सुखियाला म्हणाले, बाबा, तुमच्या हातात तर जादू आहे. शहरात लोक अशा हाताने बनवलेल्या वस्तूंसाठी वेडे आहेत. त्याने सुखियाला खूप मोठे काम दिले आणि त्याच्या चादरी परदेशातही पोचू लागल्या. सुखियाची ही कला पुन्हा जिवंत झाली आणि त्याचे घर आनंदाने उजळून निघाले. ही आई कुष्मांडेचीच कृपा होती, जिने एक लहानसा किरण पाठवून त्याचे अंधारमय जीवन प्रकाशमान केले. सुशीलाने दीर्घ श्वास घेतला. स्वामी, खरंच आईची लीला अगाध आहे. आता 5व्या रूपाचे वर्णन करा. आपण म्हणाला होतात की कार्तिकेयाचा जन्म दानवांना हरवण्यासाठी झाला होता. ही कथा सांगा. त्यावर ऋषी म्हणाले, नक्कीच. 5वे रूप आहे आई स्कंदमातेचे. खूप पूर्वी तारकासूर नावाचा एक खूप शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले होते की त्याचा मृत्यू केवळ शिवाच्या पुत्राच्या हातातूनच होऊ शकतो आणि त्यावेळी भगवान शिव तपश्चर्येत लीन होते.
आणि त्यांना कोणताही पुत्र नव्हता. हे वरदान मिळाल्यावर तारकासूर अहंकारी झाला आणि त्याने देवांना स्वर्गातून बाहेर काढले आणि तिन्ही लोकांमध्ये अत्याचार करू लागला. सर्व देव हादरून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, तारकासुराचा अंत हा शिवाच्या पुत्राद्वारेच शक्य आहे. तुम्ही सर्वजण प्रयत्न करा की शिवाचा विवाह पार्वतीशी व्हावा. देवांच्या प्रयत्नानंतर आणि पार्वती देवीच्या कठोर तपश्चर्येनंतर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या तेजातून एक पुत्र उत्पन्न झाला आणि ज्याचे नाव कार्तिकेय ठेवले गेले. भगवान कार्तिकेय लहानपणापासूनच खूप शक्तिशाली होते. मोठे झाल्यावर त्यांनी देवांच्या सेनेचे नेतृत्व केले आणि तारकासुराचा वध करून तिन्ही लोकांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले. भगवान कार्तिकेयांचे एक नाव स्कंद असेही आहे. आई पार्वती भगवान स्कंदची माता असल्यामुळे स्कंद माता म्हणून ओळखली गेली. सुशिलाने दीर्घ श्वास घेतला. स्वामी, खरंच आईची लीला अगाध आहे. आता 5व्या रूपाचं वर्णन करा. आपण म्हणाला होतात की कार्तिकेयाचा जन्म दानवांचा हरवण्यासाठी झाला. ही कथा सांगा. कृष्ण म्हणाले, आई स्कंदमाता असल्यामुळे स्कंदमाता म्हणून ओळखली गेली. या रूपात आई आपल्या मांडीवर बाळ कार्तिकेयाला घेऊन बसलेली असते. तिला 4 भुजा आहेत आणि ती कमळाच्या फुलावर विराजमान असते. ती ममतेची मूर्ती आहे. तिची पूजा केल्यानं भक्तांना संतान सुख मिळतं आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे तर प्रत्येक आईसाठी खूप खास रूप आहे. सुशिला म्हणाली, होय सुशिला, आई गोमती नावाची एक स्त्री होती आणि तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण तिला मुलं बाळं नव्हती. लोक तिला वांझ म्हणून टोमणे मारत. ते रात्रंदिवस रडत असे आणि देवाकडे एका मुलाची भीक मागत असे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी कोणीतरी तिला स्कंदमातेची महती सांगितली आणि गोमतीने पूर्ण दिवस व्रत ठेवलं आणि आईच्या मूर्तीसमोर आपली रिकामी ओटी पसरून प्रार्थना केली. हे आई, तू तर जगज्जननी आहेस. तू एका स्त्रीचे दुःख समजू शकतेस. माझी रिकामी ओटी भर आई. मलाही आई म्हणून घेण्याचं सुख दे. तिने पूर्ण 9 दिवस श्रद्धेने व्रत केलं आणि म्हणतात आईने तिचा धावा ऐकला आणि पुढच्याच वर्षी तिच्या कुशीत एका सुंदर मुलीने जन्म घेतला. एका सुंदर मुलाने जन्म घेतल्यानंतर ही आई स्कंदमातेचीच कृपा होती, जिने तिची रिकामी ओटी अगदी आनंदाने भरून टाकली. हे स्वामी, आपण धन्य आहात जे मला हे ज्ञान देत आहात. आता 6व्या दिवसाच्या देवीबद्दल सांगा. सुशिलाने विनम्रतेने म्हणाली. ऋषींनी पुढे सांगितले, 6वे रूप आई कात्यायनीचे आहे. खूप पूर्वी कात्य नावाचे खूप मोठे ऋषी होते आणि त्यांना संतान नव्हते. त्यांनी आई भगवतीची कठोर तपश्चर्या केली जेणेकरून ती त्यांच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेईल. आईने त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले आणि पुढे जाऊन जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार खूप वाढला तेव्हा त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून एक देवी उत्पन्न झाली. ऋषी कात्य यांनी सर्वात आधी तिची पूजा केली, म्हणूनच तिचे नाव कात्यायनी पडले. आई कात्यायनीचे महिषासुराचा वध केला होता. आईचे रूप खूप तेजस्वी आणि चमकदार आहे. तिला 4 भुजा आहेत आणि ती सिंहावर स्वार आहे. तिची पूजा केल्यावर येणाऱ्या अडथळे दूर होतात आणि हवा तसा जोडीदार देखील मिळतो. तर गोपींनीही भगवान कृष्णाला पती म्हणून मिळवण्यासाठी आई कात्यायनीची पूजा केली होती. स्वामी, आजच्या युगातही अशी कृपा होते का नाही? होते सुशिला. कृपा तर खऱ्या मनावर होते, युगावर नाही. ऐक, एका गावात एक कुंभार राहत होता. त्याची मुलगी गौरी खूप सुंदर होती आणि सुशील होती, पण तिच्या विवाहात खूप अडथळे येत होते. जेव्हाही एखादे स्थळ येत असे तेव्हा बोलणी शेवटच्या क्षणी मोडत असे. कुंभार खूप काळजीत राहत होता. एके दिवशी तो निराश होऊन एका मंदिरात बसला होता. पुजाऱ्याने त्याच्या उदासीचे कारण देखील
विचारले. कुंभाराने सर्व काही सांगितले. त्यावर पुजारी म्हणाला, तू नवरात्रीत आई कात्यायनीचं व्रत ठेव आणि तुझ्या मुलीलाही करायला लाव. ती मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे. खऱ्या मनाने हाक मार तर ती नक्कीच ऐकेल. कुंभार आणि त्याच्या मुलीने देवी कात्यायनीची व्रत केलं. अगदी पूर्ण श्रद्धेने 6 दिवस व्रत ठेवलं आणि आई कात्यायनीला प्रार्थना केली. 6व्या दिवशी जेव्हा ते पूजा करत होते तेव्हा शहरातून एक मोठ्या व्यापाराचं कुटुंब त्या मंदिरात दर्शनासाठी आले. त्यांनी गौरीला पाहिले आणि तिच्या स्वभावाने आणि संस्काराने इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेचच आपल्या मुलासाठी तिचा हात मागितला. त्यांनी सांगितले की त्यांना हुंड्यात काहीही नको, फक्त गौरीसारखी संस्कारी सून हवी. कुंभाराच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आई कात्यायनीच्या कृपेने त्याच्या मुलीचा विवाह खूप चांगल्या घरात झाला. सुशीलाने दीर्घश्वास घेत म्हटलं, आईची कृपा खरंच अजब आहे. आता 7व्या दिवसाची कथा सांगा. स्वामी, तिचे रूप इतके भयानक का आहे? ही गोष्ट माझ्या मनात अजूनही आहे. त्यावर ऋषी म्हणाले, ऐक सुशीला, आईचे रूप भयानक आहे, पण भक्तांसाठी नाही तर दुष्टांसाठी. जशी एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी कोणत्याही धोकादायक प्राण्यांशी भिडते, अगदी त्याच वेळी आईचेही रूपही भयानक वाटते, पण तिचे हृदय ममतेने भरलेले असते. तशीच आई कालरात्री आहे. म्हणजे 7वं रूप आई कालरात्रीचं आहे. तिचा रंग घनदाट अंधारासारखा काळा आहे आणि केस विखुरलेले आहेत. तिच्या गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे. तिला 3 डोळे आहेत आणि श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघतात. तिचे वाहन गाढव आहे. तिचे रूप खूप भयानक आहे, पण ती नेहमी शुभ फळ देणारी आहे. म्हणूनच तिचे नाव शुभंकरी असंही आहे. जेव्हा शुंभ निशुंभच्या सेनापती या रक्तबीज नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला होता, ज्याला वरदान होते की त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यातून आणखी एक रक्तबीज जन्माला येईल. देव जेव्हाही त्याला मारत तेव्हा त्याच्या रक्तामधून हजारो राक्षस जन्माला येत होते. त्यावर देव हादरले. तेव्हा आईने कालरात्रीचे रूप घेतले आणि तिने आपली जीभ खूप लांब केली आणि रक्तबीजाचे डोके कापून त्याचे सर्व रक्त जमिनीवर पडण्याआधीच पिऊन टाकले. अशा प्रकारे तिने दुष्टांचा अंत केला. आईचे हे रूप भक्तांना सर्व प्रकारच्या भीतीपासून, वाईट शक्तींपासून आणि शत्रूंपासून वाचवते. तिचे रूप भयानक आहे, पण हृदय आईचे आहे. एका नगरात धर्मपाल नावाचे एक व्यापारी राहत होते. ते व्यापारासाठी दुसऱ्या देशात जात होते. वाटेत त्यांना तांडा घनदाट जंगलातून जात होता. रात्री दरोडेखोरांनी त्यांच्या तांड्यावर हल्ला केला. सर्वजण भीतीने कापत होते. व्यापारी धर्मपाल आई दुर्गेचे भक्त होते. त्यांनी आपले डोळे मिटले आणि आई कालरात्रीचे ध्यान केले. त्यांनी प्रार्थना केली, हे आई, आज माझे प्राण संकटात आहेत. या दुष्टांपासून माझे रक्षण कर. आणि तेव्हाच अचानक जोरदार वादळ सुटले. ढग गरजू लागले आणि घनदाट अंधार पसरला. दरोडेखोर त्या भयानक वातावरणाला इतके घाबरले की ती सर्व काही सोडून पळून गेले. सकाळ झाल्यावर व्यापारी धर्मपालने आईचे आभार मानले आणि त्याला समजले की आई कालरात्रीनेच भयानक रूप धारण करून दुष्ट दरोडेखोरांना घाबरून पळून लावले आणि त्यांचे रक्षण केले. हे ऐकून तर मनातील भीतीही पळून गेली. आता अष्टमीची देवी आई महागौरीबद्दल सांगा. सुशीला म्हणाली, ऋषींनी सांगितले, 8वे रूप आई महागौरीचं आहे. जेव्हा देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली, तेव्हा निराहार राहिल्यामुळे आणि ऊन, पाऊस, थंडी ती सहन केल्यामुळे तिचा गोरा रंग अगदी पूर्णपणे काळा आणि शरीर कमजोर झालं होतं. जेव्हा भगवान शिव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं, तेव्हा त्यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने देवीचे शरीर धुतले आणि यामुळे तिच्या शरीरावरील सर्व मळ धुवून निघाला आणि तिचे शरीर विजेप्रमाणे
चमकू लागले आणि ती अत्यंत गोरी झाली आणि तेव्हापासूनच तिचे नाव हे महागौरी पडले. तिचे रूप खूप शांत आणि निर्मळ आहे. ती पांढरे वस्त्र परिधान करते आणि पांढऱ्या बैलावर ती स्वार असते. तिची पूजा केल्यानं भक्तांची जन्मोजन्मेची पापे धुवून निघतात आणि त्यांचे मन गंगेसारखे पवित्र होते. मनातील मळही धुतला जातो का? त्यावर स्वामी: होय, सुशीला, मनातील मळही धुतला जातो. एका गावात भैरोलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो खूप लोभी होता आणि गरिबांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हडप करत असे. त्याच्या मनात दयेची लवलेशही नव्हता. परंतु नवरात्रीच्या अष्टमीला त्याच्या पत्नीने त्याला कन्यापूजनासाठी सांगितलं. भैरोलालचे त्याने नकार दिला आणि म्हणाला, हा सगळा वायफळ खर्च आहे. पण पत्नीने खूप आग्रह केल्यावर तो तयार झाला. जेव्हा 9 लहान मुली त्याच्या घरी जेवायला आल्या तेव्हा भैरोलालने जेव्हा त्यांचे निरागस चेहरे पाहिले तेव्हा काय झाले कुणास ठाऊक, त्याचे कठोर हृदय वितळू लागले. त्याला आपली सर्व वाईट कामे आठवू लागली. त्याला वाटले की या मुली साक्षात देवीचे रूप आहेत. कन्यापूजन झाल्यानंतर त्याने या सर्व गरिबांना बोलावलं. त्यांच्या या जमिनी त्यांना पुन्हा हडपलेल्या परत केल्या, कागदपत्रे परत केली. त्याने त्या दिवसापासूनच सावकारीचा धंदा सोडून दिला आणि एक चांगला माणूस बनला. ही आई महागौरीचीच कृपा होती, जिने मुलींच्या रूपात येऊन त्याच्या मनातील पाप आणि लोभ धुवून टाकला. सुशीलाने हात जोडून म्हटलं, स्वामी, आज माझे जीवन धन्य झाले. आता अंतिम रूप आई सिद्धिदात्रीची महिमा तो देखील तुम्ही सांगा. ऋषींनी आपली गोष्ट पूर्ण करत म्हटले, 9वे आणि अंतिम रूप आहे आई सिद्धिदात्रीचे. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा यश आणि दात्री म्हणजे देणारी. आईचे हे रूप सर्व प्रकारच्या सिद्धी देणारे आहे. असं मानलं जातं की भगवान शिवानेही तिच्याच कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. याच देवीच्या कृपेने भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले होते आणि अर्धे नारेश्वर म्हणून ओळखलं जातं. आई सिद्धिदात्री कमळाच्या फुलावर विराजमान आहे. तिला 4 भुजा आहेत. ती ज्ञान आणि मोक्ष देणारी देवी आहे. जो भक्त अगदी मनोभावे नवरात्रीमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने पूजापाठ करतो त्याला 9व्या दिवशी आई सिद्धिदात्रीच्या कृपेने जीवनात संपूर्ण यश आणि प्रत्येक कार्यात सिद्धी प्राप्त होते. याची काय कथा आहे ती मला सांगा स्वामी. ऋषी हसले आणि म्हणाले, ऐक, एका शहरात राम भरोसे नावाचा एक कलाकार राहत होता. तो मूर्ती बनवत असे, गाणी लिहित असे, चित्रे काढत असे, पण त्याला कोणत्याही कामात पूर्ण यश मिळत नव्हते. तो अर्धे काम करून सोडून देत असे. त्याचे जीवन अर्धवट अपूर्ण होत होते. त्याने एकदा नवरात्रीत पूर्ण 9 दिवस आईची आराधना करण्याचा निश्चय केला. पहिल्या दिवशी त्याने आई शैलपुत्रीकडे आपल्या जीवनात स्थिरता मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणीकडून जिद्द आणि तपश्चर्येचा गुण मागितला. अशा प्रकारे तो प्रत्येक दिवशी आईच्या एक गुणाला आपल्या आत उतरवण्याचा प्रयत्न करत होता. 9व्या दिवशी जेव्हा त्याने आई सिद्धिदात्रीची पूजा केली तेव्हा त्याला जाणवले की त्याच्या आत एक नवीन ऊर्जेचा संचार झाला आहे आणि त्यानंतर त्याने जे काही काम हाती घेतले ते पूर्ण होऊ लागले. त्याने बनवलेल्या मूर्तींची दूरदूरपर्यंत चर्चा होऊ लागली. त्याने लिहिलेली गाणी लोक गाऊ लागले आणि त्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळू लागले. तर ही आई सिद्धिदात्रीची कृपा होती, जिने त्याला त्याच्या प्रत्येक कलेत सिद्धी प्रदान केली होती आणि त्याच्या अपूर्ण जीवनाला पूर्णता दिली. कथा संपल्यावर ऋषी ज्ञानेश्वर यांनी सुशीलाला म्हटले, पाहिले सुशीला, आईची ही 9 रूपं वेगळी 9 मूर्ती नाहीत. या जीवनाच्या 9 पायऱ्या आहेत. शैलपुत्रीप्रमाणे आपल्या जीवनात स्थिरता आणि ब्रह्मप्रमाणे आपल्या ध्येयासाठी तप कर. चंद्रघंटेप्रमाणे शांत आणि शूर बनणे
आणि कुष्मांडेप्रमाणे आपल्या आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरव. स्कंदमातेप्रमाणे ममता आणि प्रेम ठेव. कात्यायनीप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्माचा मार्ग स्वीकार. आणि कालरात्रीप्रमाणे आपल्या आतील प्रत्येक भीतीला संपव. महागौरीप्रमाणे आपले मन पवित्र कर. आणि तेव्हा तुला आई सिद्धिदात्रीच्या कृपेने जीवनातील प्रत्येक कार्यात आपोआप यश मिळेल. सुशीलाने आपल्या पतीच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाली, स्वामी, आज आपण माझे डोळे उघडले. मला आज समजले की खरी पूजा केवळ दिवा लावणे नाही, तर आईच्या या गुणांना आपल्या जीवनात उतरवणं आहे. त्या दिवसानंतर सुशीलाने प्रत्येक नवरात्रीत आईच्या प्रत्येक रूपाला आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तिचे जीवनही धन्य झाले. तर मित्रांनो, ही होती आजची आपली श्री नवदुर्गेची कथा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.